नमस्कार मित्रो, मी आता ऊस खोडवा प्लॉटमध्ये आहे. ह्याला मी काल एक व्हिडिओ टाकला होता गॅपलिंगचा. त्याच्या अगोदर एक तणनाशकाचा एक हात घेतला होता. आज थोडं वेगळं नियोजन केलं होतं, कीटकनाशक आणि बुरशीनाशक. मग याला काय केलेलं आहे, आज 500 लिटरमध्ये आम्ला 1 मिलीनं 500 मिली घेतलेला आहे. त्याच्यानंतर साप पावडर 2 ग्रॅमनं 1 किलो घेतलेला आहे. त्याच्यानंतर 19-19 त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. 19-19-19 फोलियर ते 2.5 किलो घेतलेलं आहे 5 ग्रॅमनं. आणि त्याच्यामध्ये घेतलेलं आहे जर्मिनेटर, ते घेतलेलं 2 मिलीनं. असं चारीचं कॉम्बिनेशन करून ह्याच्यावर फवारणी चालू केलेली आहे. जर्मिनेशन ह्याच्यासाठी घेतलेलं आहे, आपण जेव्हा 65 कुट्टी यंत्र फिरवलेलं याच्यावर वरच्या लेवलला कट झालेलं आहे, म्हणून त्याच्या बुडातून डोळे फास्ट निघण्यासाठी म्हणून ह्याच्यासोबत जर्मिनेटर वापरलेला आहे. याच्यामुळे काय होईल, ह्याची जी छटा थोडी पिवळी झालेली आहे ते कंट्रोल होईल. चांगले फुटवे फुटतील. आणखी ह्याच्यामध्ये जे राहिलेलं कोंब तयार होऊन ते फास्ट वर येईल. आणि बुरशी आणि कीटक असेल समजा बुडामध्ये खोडकिडा वगैरे, तर ते पण कंट्रोल होईल. त्या हिशोबानं आज काल फवारणीचे नियोजन करून आज सकाळपासूनच फवारणी चालू केलेली आहे. जे शेतकरी बांधवाकडे ऊस आहे, खोडवा असेल किंवा 1-1.5 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा ऊस असेल, त्याला ही फवारणी घेण्यास हरकत नाही. नमस्कार.